जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती। मित्रांनो 10वी पास वरती बीएसएफ मध्ये ट्रेडमनच्या कॉन्स्टेबल ट्रेडमनच्या मित्रांनो जागा निघालेल्या आहेत। कारण की भरपूर जण 10वी पास असतात, 18 वर्ष पूर्ण असतं, पण त्यांना पोलीस भरतीचं फॉर्म भरतात नाही। पण सेंट्रल लेवलवरती मित्रांनो ह्या जागा निघालेल्या आहेत। मित्रांनो तुम्ही फॉर्म भरू शकता। जागा ऑल इंडियामध्ये 3000 जागा आहे। तुम्ही ऑनलाईन पद्धतीने जागा तो ऑनलाईन फॉर्म भरू शकता। ह्याच्या जागा 3000 आहे आणि ह्याचे फॉर्म सुरू होणार आहे मित्रांनो 12 डिसेंबर 2024 पासून जानेवारी 2025 पर्यंत त्याची लास्ट डेट आहे मित्रांनो। फॉर्म निघाल्याच्या नंतर मी तुम्हाला तसे अपडेट देणारच, पण तुम्ही अपडेट राहा हे फॉर्म भरण्यासाठी। ज्यांची 10वी झाली आहे, ज्यांची 18 वर्ष पूर्ण आहे, आता कोणत्या कास्टसाठी किती जागा, यासाठी शैक्षणिक पात्रता काय, यासाठी फिजिकल मध्ये काय असतील, लेखीमध्ये काय असतील, याची मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे मित्रांनो। याच्यामध्ये शैक्षणिक पात्रता आणि वयाची पात्रता काय असणार मित्रांनो। तुमची शैक्षणिक पात्रता फक्त 10वी असली तरी चालेल, पण तुम्हाला वय किती पाहिजे तर मित्रांनो जनरल साठी 18 ते 25 वयापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता। ओबीसी साठी 18 ते 28 पर्यंत भरू शकता आणि एससी आणि एसटी यांच्यासाठी 18 ते 30 पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता मित्र। तर याच्यामध्ये पुरुषांसाठी मित्रांनो 170 सेंटीमीटर हाईट असणार आहे आणि महिलांसाठी 160 सेंटीमीटर हाईट असणार आहे। एवढी हाईट जर असेल तर तुम्ही तो फॉर्म भरू शकता। आणि याच्यामध्ये मित्रांनो 100 मार्काचा पेपर असणार आहे। जे आपण पोलीस भरतीचा अभ्यास करतो त्याच्यामध्ये गणित, बुद्धिमत्ता हे सारखे विषय आहे आणि 100 मार्काचा पेपर 120 मिनिटांसाठी असणार आहे। 100 पैकी तुम्हाला जेवढे तुम्हाला मार्क जेवढे प्रश्न सोडवसान जेवढे बरोबर येईल तेवढे तुम्हाला मार्क मिळणार आहे मित्रांनो। आणि याच्यामध्ये तुम्हाला फिजिकल टेस्ट काय असणार आहे तर फिजिकल टेस्ट मध्ये मुलांना असणार आहे 5 किलोमीटर जसं आपण SRPF ला पळतो, SSCGD ला पळतो, तसं 5 किलोमीटर 24 मिनिटांमध्ये। आता आपली तर रोज तयारी चालू असेल, जर तयारी तुमची नसेल 5 किलोमीटरची तर आतापासूनच फिजिकलच्या तयारीला लागा आणि अभ्यासाला सुद्धा लागा। कारण की अभ्यास पण महत्वाचा आहे आणि अभ्यास पण महत्वाचा आहे आणि फिजिकल पण महत्वाचं आहे। पण मुलींसाठी काय असणार आहे, मुलींसाठी आपल्याला मुलांना पोलीस भरतीला 1600 मीटर आहे, किती मिनिटांमध्ये 5 मिनिट 10 सेकंदाच्या आतमध्ये, पण मुलींना 1600 मीटर आहे ह्या ट्रेडमनसाठी। तर मित्रांनो तुमचा टाइम असणार आहे 8.5 मिनिट। मुलींसाठी ज्या 1600 मीटर पळणार त्यांचा 8.5 मिनिट टाइम आहे आणि याच्यामध्ये जर तुम्ही आला तर तुम्ही ह्या जागेमध्ये बसू शकता। पण ह्याची प्रोसेस काय असणार मित्रांनो मी सांगतो की पहिल्यांदा लेखी होणार आहे की फिजिकल होणार आहे की मेडिकल होणार आहे, काय होणार तर मित्रांनो ह्याच्यामध्ये पहिल्यांदा लेखी होणार आहे। लेखीमध्ये जर तुम्ही क्वालिफाय झाला तर तुमचं फिजिकल होणार, तर फिजिकल झालं त्याच्यानंतर मित्रांनो तुमचं डॉक्युमेंट होणार आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं तर तुमचं होणार फायनल मेरिट येणार आणि मेडिकल होणार मित्रांनो मेडिकल मध्ये जर तुमचं झालं, मेडिकल पण काय एवढे हेवी ते तपासलं जात नाही मित्रांनो। हे ऑल इंडियामध्ये फॉर्म आहे। ऑल इंडियामधून कोण मेल आणि फिमेल सगळे फॉर्म भरू शकतात आणि ऑल इंडियामध्ये तुम्हाला कोणतं पण मित्रांनो कोणत्याही ठिकाणी तुम्हाला ड्युटी लागू शकतं। कारण सेंट्रल लेवलची एक्झाम आहे मित्रांनो तुम्हाला, आणि तुमची परीक्षा मित्रांनो तुम्ही जे सेंटर निवडसान त्या सेंटरमध्ये तुमची एक्झाम होणार। हे ऑनलाईन जर अर्ज भरले तुम्ही तर तुम्हाला जनरल वाल्यांना फक्त 100 रुपये फी आहे, बाकी SC ST कास्ट वाल्यांना मित्रांनो फ्री आहे। त्याच्यामुळे तुम्ही हे फॉर्म भरू शकता, बाकीच्या इतर कास्टला फी नाहीये। तर मित्रांनो ह्याच्यामध्ये तुम्हाला डॉक्युमेंट काय लागतील, आपण 10वीच्या बेसवरती भरतोय म्हणलं 10वीचं प्रमाणपत्र आणि गुणपत्रक असणं खूप महत्वाचं। त्याच्यानंतर जातीचा दाखला, डोमिसाईल असणं खूप महत्वाचं आणि 2 फोटो आपले असणे खूप महत्वाचं आणि आधार कार्ड असणं खूप महत्वाचं आहे। हे डॉक्युमेंट क्लिअर म्हणजे भरपूर जण की हे डॉक्युमेंट आता अवेलेबल असतील, आपण भरती करतोय म्हणलं हे डॉक्युमेंट आपल्याकडे 100% असणार मित्रांनो। फॉर्म मित्रांनो सुटल्यानंतर भरून टाका मित्रांनो। तुम्हाला ही एक चांगली संधी आलेली आहे मित्रांनो 10वी पास वरती, जे यांची SSCGD चे सेंट्रल लेवलचा अभ्यास करत असतील तर त्यांच्यासाठी एक संधी आहे मित्रांनो। या संधीचा लाभ घ्या आणि नोकरी कसं मित्रांनो ही पाहिजे ती पाहिजे मित्रांनो, आपल्याला एक गरज आहे। आपण एक सामान्य कुटुंबातील व्यक्ती, आपल्याला एक नोकरी असणे, घरच्यांना हातभार लागणं, कारण की आपण काही श्रीमंत नाही, आपण पण गरीब घरातलेच आहे आणि आपल्याला ही नोकरी मिळवणं खूप महत्वाचं आहे। त्यामुळे तयारी चालू ठेवा, काही थांबवू नका। आणि ज्याला फॉर्म भरायचा असेल मित्रांनो 12 डिसेंबर नंतर तुम्ही फॉर्म भरू शकता। काय अडचण वाटल्यास मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा, मी नक्की तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न करेल। जय हिंद, जय महाराष्ट्र।